इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. मैदानाचे आरक्षण असलेल्या भूखंडाबाबत मालकीचा वाद असताना परस्पर एका व्यक्तीला हस्तांतरीय विकास हक्क संबंधात इरादापत्र दिले असल्याचा आरोप मनपा प्रशासनावर मनपाचे माजी सचिव ॲडव्होकेट प्रकाश कुकरेजा यांनी केला होता. हा आरोप निराधार असून केवळ इरादापत्र देण्यात आले. शासनाच्या अटी व शर्तीचं पालन करून TDR देण्यात येईल. त्यामुळे TDR आलाच नाही तर घोटाळा होण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे स्पष्टीकरण नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी दिले आहे. प्रकाश मुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर मनपाच्या हद्दीत असलेला प्लॉट क्रमांक 285 हा 842.80 चौरस मीटर भूखंड हा नवीन विकास आराखड्यानुसार खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे. हेमंत केसवानी या व्यक्तीने भूखंड त्याच्या मालकीचा असल्याचे सांगून TDRची मागणी मनपा प्रशासनाकडे केली होती. सेटलमेंट कमिशनर यांच्या निकालानुसार हा हेमंत केसवानी यांच्या मालकीचा आहे. यावरही आरोप करण्याचे समाधान न झाल्यास त्यांनी उच्च न्यायालयात जावे असा टोला देखील प्रकाश मुळे यांनी ॲडव्होकेट प्रकाश कुकरेजा यांना लगावला आहे. मेरे पास एक ऐसा क्लाइंट मिस्टर राम काकरानी आए थे। उनके संबंध में मैंने महानगर पालिका को, SDO को और सिटी सर्वे ऑफिसर को नोटिस दिया हुआ है। नोटिस इस बात का है कि प्लॉट नंबर 285 शीट नंबर 71 जो हेमंत केसवानी के नाम से सनद बताई जा रही है, सनद में उसको एरिया दिखाया गया है 842 स्क्वायर यार्ड्स, जबकि उसको सिटी सर्वे ऑफिसर ने प्रॉपर्टी कार्ड बना के दिया है 930 स्क्वायर मीटर का। जब मालकाना हक 842 स्क्वायर यार्ड्स का है तो 930 स्क्वायर मीटर का प्रॉपर्टी कार्ड बन ही नहीं सकता। उसके बाद SDO ने उनको, जो जमाबंदी आयुक्त है, सेटलमेंट कमिश्नर, उनको एक पत्र दिया था। उसमें उन्होंने कहा था ये जो 285 की CD है उन्होंने कभी निकाली नहीं प्लॉट की, और वो CD वेरिफिकेशन जो है वो भी फॉल्स है। इसके लिए इसके ऊपर ये मतलब डिपेंड करना या इसके आधार पर कोई कार्रवाई करना उचित नहीं होगा। लेकिन उसके बाद भी ऐसा माना जा रहा है कि ये जो पंकज देवरे जी जो अभी के सेटलमेंट कमिश्नर थे, कुछ 2-3 में जून 2021 में एक ऑर्डर दिया हुआ है कि वो फॉल्स वेरिफिकेशन रद्द किया गया है। जो रिपोर्ट आया था गवांडे साहब से उस समय से, तो वो रद्द किया गया है और इनको CD देने का, इनको प्रॉपर्टी कार्ड और CD देने का अधिकार दे दिया है। जबकि वो SDO अब भी कह रहे हैं कि वो CD जो है वो हमारे रिकॉर्ड पे उपलब्ध नहीं है, और अगर उपलब्ध भी होगा तो ये उनका मानना है कि CD 842 स्क्वायर यार्ड्स की है तो 930 का प्रॉपर्टी कार्ड है, दोनों मैच नहीं कर रहे हैं। और राम काकरानी को 250 स्क्वायर यार्ड का पहले ही उसके पास कागज़ पत्र है ज़मीन के, और भी उन्होंने अभी हाल ही में डिस्ट्रिक्ट सुप्रीम ऑफ लैंड रिकॉर्ड्स के पास गए थे, जो 26/12/2022 को वो जो उन्होंने अभी जो केशवानी ने जो लिया हुआ है प्रॉपर्टी कार्ड, उसको DSLR ने रद्द कर दिया और फिर से इंक्वायरी करने को सिटी सर्वे ऑफिसर को बोला है। ऐसे हालात में अगर कोई महानगर पालिका से जाके कहता है कि मुझे ये ज़मीन मेरी है और मुझे TDR दे दो, और उसको इरादा पत्र दिया जाता है महानगर पालिका की तरफ से, लगता है कि महानगर पालिका ने कोई भी इस कागज, जो भी उन्होंने कागज़ पत्र दिए उसकी वेरिफिकेशन नहीं की। न CD उनकी बोनाफाइड है, न प्रॉपर्टी कार्ड उनका बोनाफाइड है, और जगह पे जो ज़मीन है उस पर कंपाउंड वॉल नहीं है, और उसमें पहले ही राम काकरानी जी का डिस्प्यूट है और उनका मालकाना हक, राम काकरानी जी का डिस्प्यूट है और उनका मालकाना हक साबित होता है वहाँ पे। तो महानगर पालिका ने TDR दी कैसी? ऐसे मामले में सभी कागज़ पत्रों को देखते हुए महानगर पालिका को FIR करनी चाहिए। जिस व्यक्ति ने TDR मांगी है उसके विरुद्ध FIR करना जरूरी है, लेकिन यहाँ पे महापालिका उनका समर्थन करती है, देखा जाता है। समर्थन करने से उनको हौसला बढ़ता है उनका चोरी करने का, और आगे ऐसे कैसे बहुत आएंगे। देखो, जब भी महानगर पालिका को कोई धोखा करता है, कागज़ देकर वो उसको भूल भुलैया या दिशा भूल करना चाहता है, तो महापालिका को चाहिए उनके खिलाफ गुनाह दाखिल करना। 420, 465, 468, 471 और 469 IPC के तहत। लेकिन यहाँ पे महापालिका ऐसे लोगों के ऊपर गुन्हा दाखिल नहीं करती, क्योंकि हम सब साथ है। उल्हासनगर शहरातील उल्हासनगर 1 येथील नगर भूमापन क्रमांक 4926 प्लॉट नंबर 85 शीट नंबर 71 ही 842.80 चौरस मीटर क्षेत्र PR ची सनद असलेली जागा ही आरक्षण क्रमांक 48 क्रीडांगण याच्यासाठी विकास योजनेमध्ये राखीव आहे। ह्या राखीव जागेचे मालकी हक्क हेमंत केसवानी यांच्याकडे डिसेंबर 22 मध्ये PR कार्डने प्रमाणे आले। PR कार्ड प्रमाणे सदर जागा हेमंत केसवानी यांच्या मालकीची असल्याची खात्री पटल्यानंतर आणि आरक्षणाच्या तरतुदी
तपासून पाहता आरक्षण क्रमांक 48 क्रीडांगण किंवा खेळाचे मैदान यासाठी सिटी सर्व नंबर 4926 ही जी जागा आहे ही आरक्षित असल्याबद्दलची खात्री पटल्यानंतर महापालिकेने त्याच्यावरती TDR साठी इरादा पत्र द्यावयाचा घेतलेला आहे. इरादा पत्र हे अटी आणि शर्तीला धरून आहे. त्याच्यातील कोणत्याही अटीचा भंग केल्यास हे इरादा पत्र रद्द होईल आणि संबंधिताला TDR मिळणार नाही अशी त्याच्यामध्ये तरतूद आहे. हा वाद ह्या विषयावरती जास्त चर्चा न करता प्राथमिक मुद्दा जर आपण घेतला की हा TDR घोटाळा आहे का, तर ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी निसंदिग्धपणे नाही असं आहे. कारण घोटाळा घडतो कधी, जेव्हा त्याला त्याचा संबंधिताचा फायदा मिळतो त्यावेळेस. ह्या प्रकरणामध्ये आपण त्याला TDR देऊ असे इरादापत्र दिलेले आहे. त्याच्यामध्ये अटी शर्ती आहेत. त्याच्यात अट अशी आहे की संबंधिताने सदर जागा महापालिकेच्या नावाने हस्तांतरित करायची आहे खरेदी खत करून. खरेदी खत झाल्यानंतर मिळकत पत्रिकेवरती महापालिकेचं नाव जाईल. मिळकत पत्रिकेवर महापालिकेचं नाव आलं तरी तेवढं सफिशियंट असणार नाही. सदर जागा विना बोजा, विना अतिक्रमण पूर्णपणे मोकळी करून या जागेवरील पूर्ण बांधकाम जे काय असतील ते साफ करून ती जागा लेव्हल करून आणि त्या जागेला कंपाऊंड वॉल मारून त्याला गेट देऊन त्याच्यावरती महापालिकेची सदर जागा मालकीची आहे अशा आशयाचा फलक लावल्यानंतर त्याचे फोटोग्राफ घेऊन आपण प्रस्ताव ॲक्सेप्ट करतो. प्रस्तावाची स्थळ पाहणी स्वतः करतो. जागेवरती कुठलंही बांधकाम नाही, कोणाचाही त्याच्यावरती कब्जा नाही अनधिकृतरित्या, कंपाऊंड वॉल पूर्ण आहे असं निश्चित झाल्यानंतर PR कार्डवरती आपलं नाव याची खात्री पटल्यानंतर मग आपण त्याला DRC इश्यू करतो माननीय आयुक्त साहेबांच्या मान्यतेने. आवश्यकता भासल्यास आयुक्त साहेब देखील त्याची पाहणी करतात. आता पूर्वी जेवढे TDR दिलेले आहेत दयानिधी साहेबांच्या काळात त्यावेळेस साहेबांनी देखील पाहणी केलेली आहे. ह्या साहेबांच्या काळामध्ये फक्त DRC जे दिले गेलेत 1-2 दिलेले आहेत त्याच्यामध्ये पण साहेबांनी स्वतः पाहणी केली. त्यामुळं TDR सर्टिफिकेट दिल्यानंतर घोटाळा होऊ शकतो, तो हा घोटाळा नाही हे मी इथं स्पष्ट करू. कुकरेजा हे विधी अधिकारी होते आणि महापालिकेचा भाग होते. आता मी जरी शासनाचा प्रतिनिधित्व केलेला अधिकारी असलो तरी महापालिकेचा भाग म्हणून काम करतोय. त्यामुळं माझ्या संस्थेचा एक पूर्व भाग असलेला अधिकारी तो काय बोलतोय याच्यावरती कॉमेंट करणं हे तितपत संकेताला धरून होणार नाही. याच्यात असं आहे की एक शक्यता अशी आहे की त्यांच्याकडे काहीतरी माहिती अशी आहे की जी आमच्या पटलावरती आलेली नाहीये किंवा मग त्यांच्याकडे अपुरी माहिती आहे. चुकीचा शब्द मी वापरणार नाही, कारण चुकीचा ऐकणे ते पाहिल्याशिवाय काही बोलू शकत नाही. त्यांनी जे आरोप केलेले आहेत हे फक्त तोंडी आरोप केलेले आहेत. त्यांचा आक्षेप सदर याला गोष्टीला आहे आणि ह्या कागदपत्रावरती आधारित आहे असं कुठलाही त्यांनी आमच्याकडे अर्ज आता आजपर्यंत सादर केलेला नाहीये. जर त्यांनी आमच्याकडे तसा अर्ज सादर केला, त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टार्थ कागदपत्र सादर केली आणि ती कागदपत्र बरोबर आहेत अशी जर खात्री पटली आणि आम्ही केलेलं जर चूक आहे तर मी आपल्याला वचन देतो की इरादा पत्र रद्द करण्याची कारवाई मी स्वतः सुरू करेल. पण त्यांनी तसं आतापर्यंत काही दिलेलं नाहीये. त्यांनी केलेले आरोप आहेत कसे आहेत याच्याबद्दल मी काही कॉमेंट करू इच्छित नाही. त्यांनी ते त्यांच्या जबाबदारीवर केलेले आहे. त्यामुळं ते त्यांची जबाबदारी काय असेल ते बरं, बाकीचे अशी काही तजवीज होईल का नाही मला काही वाटत नाही. पण मी काय त्याच्याबद्दल कॉमेंट करू शकत नाही. आमच्या इन डिजिटल मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा तुमच्या संस्थेची अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर आमच्या इन डिजिटल मराठीला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 95 030 711 61 96 571 66 910.